विचारपीठावर विराजमान असलेल्या शिवलघु फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ मुक्ता साळवे वीर फकीरा मावळचा इजाबाद वाटेगावचा सर्जामान आणि त्याचबरोबर आजच्या या विचारपीठावर ज्यांचा या ठिकाणी जोंबाईदारांचा उल्लेख केला असे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या चळवळीमध्ये ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं असे या चळवळीचे जनक क्रांती सम्राट बाबासाहेब गोखलेजी ज्यांनी हा लढा पुढे नेण्याचं काम केलं असे कैलासवासी स्वर्गीय मधुकरजी कांबळे साहेब विजय रेड्डी साहेब सोमनाथ कांबळेजी आणि या प्रश्नावर पहिल्यांदा या ठिकाणी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संवाद लाईव्हच्या माध्यमातून पाठवून बीड जिल्ह्यातील तेर तालुक्यातील साळेगावचे ज्यांनी जलसमाधी बिंदुसारा धरणामध्ये घेतले असे संजय काटकोडे आरक्षण वर्गीकरणाचा दुसरा संघर्ष होता आणि आर्थिक मार्गिकचा पहिला होता बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील नायगावचा माझा खंडारी परिवारातील माझा पुत्या चिरंजीव अंकुश समाधान खंडारे तिसरा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या प्रश्नावर ज्यांनी प्राणाची आहुती दिली तसा तिसरा शहीद संघर्ष होता धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील घोसागावचा अविनाश खंडारे यांच्या स्मृतीनं आपल्याला संपूर्ण सभागृहात बसलेल्या मान्यवरांच्या उपस्थितांच्या वतीनं या ठिकाणी क्रियावार मंगल आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक संघटनेत श्रेष्ठ असं ज्येष्ठ श्रेष्ठ असं व्यक्तिमत्व आदरणीय भाऊसाहेब आढावेजी त्यांचे समवेत आयोजकांच्या भूमिकेत ज्यांनी महत्वाचं काम केलं राष्ट्रवादीत आपण ज्यांचं ऐकलं तसे जोमाने साहेब या दोघांनी ज्यांच्या माध्यमातून सहकार्याचा कार्यक्रम उभा केला आणि यशस्वी होत आहे असे त्यांचे सर्व सहकारी या सभागृहामध्ये बसलेल्या मोठ्या संख्येनं माझ्या माय भावना सामाजिक सार्वजनिक चळवळीमध्ये काम करणारे ज्येष्ठ श्रेष्ठ विविध संघटनांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते लोकसैनिक समाज बांधव आणि शासन प्रशासनातले आजी माजी अधिकारी मंडळी वकील मंडळी डॉक्टर मंडळी माझ्या तरुण भावांनी सर्वांना क्रांतिकारी सप्रेम घ्यायला होती सर्वप्रथम अत्यंत सुंदर सुरेख कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी केलं त्याबद्दल महाराष्ट्राचे तमाम समाज बांधवांच्या वतीनं आयोजकांचं आणि आयोजनामध्ये सहकार्य करणाऱ्या सर्वांचं मी महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांच्या वतीनं त्यांचं कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या हातून या चळवळीत मोठं काम अधिकारी होत अशा पद्धतीच्या शुभेच्छा या ठिकाणी प्रदान करतो आपण ज्यांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये मग हाऊस मध्ये असू दे फौजच्या बाहेर असू दे किंवा रस्त्यावर असू दे एक सामाजिक बांधिलकीचं काम सामाजिक उत्थान चळवळीला पुढे गेल्याचं त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये घडताना आपण पाहिलं असं दुर्दांत नेतृत्व अभ्यासू नेतृत्व आक्रमक परंतु वैचारिक असं नेतृत्व आदरणीय माजी आमदार आदरणीय सुधाकरजी भालेराव साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं खर तर आदरणीय भाऊसाहेब आदरणीय ढोबळे साहेब या ठिकाणी विरोधकांचे प्रश्न या ठिकाणी फेल केले विरोधक नापास झाले आपण या समाजामध्ये उपस्थित असणारी जी संख्या आहे आपण व्यवस्था आहे ती पूर्ण खोड नाही त्यामुळे आपण प्रावीण्य घेऊन पास नाही तर या ठिकाणी 101 गुण घेऊन या ठिकाणी पास झालेला आपल्या प्रयत्नाला या ठिकाणी यश आलेलं आणि खरं तर आपण सगळेच म्हणले या ठिकाणी भाषण ऐकणारी किंवा श्रोते मंडळीचे आजचा श्रोत्याचा स्तर वर्ग विचार
प्रत्येक माणूस आहे सध्या आहे अभ्यासू आहे आणि अनेकांना सध्या करण्याचं काम त्यांना ज्ञान देण्याचं काम करणारा असा अध्यापकाच्या वर्गातला हा वर्ग आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं तो समाज आहे तर या परिषदेला अपेक्षित असणारा वर्ग आहे हा या ठिकाणी अत्यंत मोठ्या संख्येनं विद्वान उपस्थित केला. त्या अनुषंगाने मला पहिल्यांदा सुरुवात करताना मला व्यक्त केलं पाहिजे की लहान आणि मोठा माणूस याची तुलना जर करायची असेल तर मोठा माणूस तो असतो की जो ताट मारीनं पाहत असतो आणि लहान माणूस तो असतो की ज्याला वरून खाली झुकून पाहावं लागत असतंय. म्हणून आज या विचारपीठावर बोलत असताना आपण सर्व माझ्याकडे या विचारपीठाला ताट मारीनं पाहतात आणि माझ्यासारखा वक्ता या ठिकाणी नम्रपणाने खाली पाहतोय. म्हणजे मी आपल्यासमोर झुकतोय आणि आपण ताट मारीनं पाहताय. माझ्यापेक्षा निश्चितच आपण ज्येष्ठ श्रेष्ठ आहात याची जाणीव मला आहे. कारण वर बोलणारा माणूस विद्वान असतो ज्याच्यासाठी माहीत त्याच आहे. ही जरी या ठिकाणी व्यवस्था चालत आलेली असली तर चळवळीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम नेत्यांचं प्रतिनिधित्व म्हणून आढळल्या सुधाकरणी भालराव या ठिकाणी करतात आणि माझ्यासारखा कार्यकर्ता सामान्य समाजाचा एक लढू सैनिक चळवळीच्या रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून मी आपलं आज या ठिकाणी प्रतिनिधित्व करतोय. खरं तर तोरण्याचा कार्याला तणाव प्रसिद्धीचा तोरण्याचा कार्याला तणाव प्रसिद्धीचा गोळा खेळाला कोसेल भाटक्याचा आणि तणाव कसाचा कोसेल उत्तर उत्तराचा उत्तर प्रश्न करतो रस्त्याला वाकड्यांचा. आज कधी समाज चालू शकलं समाज चालू शकलं जेव्हा आम्ही शास्त्राचं बघितलं शास्त्राचे आव्हान बघितलं तेव्हा आमच्या समोर फक्त आकडेवारीच्या ठिकाणी सांगण्यात आले. मात्र आकडेवारी चालू शकणं लोकांचं असणारं या समाजाच्या विकासाचं चित्र प्रगतीचे चित्र मात्र फार विधारक आहे आणि ते विधारक चित्र जे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा चळवळीच्या माध्यमातून आज सातत्यानं जवळ आपल्याला पुढे येताना दिसते. माझ्या मानवाला आपल्या सगळ्यांना माहित आहे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या चळवळीच्या आवश्यकता आपण विविध परिषदा असेल आंदोलन असेल समाज सर्वेला असतील या आवश्यकता आज गावाकडे पहिल्यांदा प्रश्न करायचा कारण विषय फार जास्त खोला त्या ठिकाणी जाणार नाही. मला पहिल्यांदा एका प्रश्नाचं आपल्याशी संवाद साधून मला एका प्रश्नाचं उत्तर आलं की महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या यादीमध्ये असणाऱ्या जातीची संख्या किती. आपल्याला उत्तर 59 आहे आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ता सांगतो की उत्तर चुकीचं आहे. यावर काही लोक इथलं शासन आहे यावर काही लोक इथले राज्य करतात कारण अनुसूचित जातीची जातीची संख्या ही कागदावर 59 असली तरी या ठिकाणी प्रत्यक्ष राहणारे हे 60 जनसंख्या आहेत जाती घटक आहेत. 3 जून 1990 अनुसूचित जातीमध्ये जातीतून 1956 जे धर्मांतरित झाले 51च्या जनगणनेमध्ये जे एसटी मध्ये जाता 12.56 म्हणजे 13% समावेश होता. 1961च्या दुसऱ्या जनगणनेमध्ये अनुसूचित जातीतून 56 जे धर्मांतरित झाले ती संख्या जवळजवळ एका घटकातली महान जातीची 80% लोकांनी जनगणनेमध्ये सेन्सस मध्ये नोंद होतं सांगितल्यामुळं अनुसूचित जातीचा त्यांचा दर्जा कमी झाला आणि 61च्या जनगणनेपासून म्हणजे 61 पासून ते 3 जून 1990 पर्यंत अनुसूचित जाती अंतर्गत धर्मांतरित असणारा घटक हा अनुसूचित जातीचा नव्हता. हे मी सांगत नाही भारतीय राज्यघटना सांगते. कारण स्वतंत्र भारताचं पहिला हंगामी सरकारच्या केंद्राचं पंडित जवाहरलाल नेहरूंचा होता तर या देशातला या जातीयतेला कंटाळून जी मंडळी धर्मांतर करत होती त्याच्यामध्ये सरकारी व्यवस्थेमध्ये मुस्लिम धर्म असेल किंवा ख्रिश्चन धर्म असेल हे 2 प्रामुख्याने धर्म होते आणि मग अनुसूचित जातीचे कंटाळून इतरत्र जाणारी ख्रिश्चन किंवा मुस्लिमांमध्ये जाणारी संख्या जर आपण तेव्हाचं केंद्र सरकारला म्हणजे हंगामी केंद्र सरकार म्हणजे 1950 1949 राज्यघटना आपली स्वीकारली 50चा अमल सोहळा आणि 50 या देशाच्या विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मत घेऊन तत्कालीन हंगामी सरकारने 1950 की अनुसूचित जातीतून जे धर्मांतरित होतील
त्यांना अनुसूचित जातीचा दर्जा राहणार नाही. आणि म्हणून 56 धर्मांचे झाले, 56 धर्मांचे झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी 1957 धर्मांच्या झाल्याच्या दुसऱ्या वर्षी महायुती स्वतः दिल्लीतील एक पत्र आपल्या सचिवाला दिलं आणि त्यांनी सांगितलं की आता अनुसूचित जातीपर्यंत समानते झाले आहे, त्यांना ओबीसीच्या सवलती द्या, अनुसूचित जातीचा नाही. आणि मग महाराष्ट्रामध्ये तेव्हाच्या महाराष्ट्र सरकारनं 1958 अनुसूचित जातीचे धर्मांतरित झाले. त्यांच्यासाठी ओबीसीचा केला होता. गमत बघा, खरा जो असंतोष आहे हे सिक्रेट पुढे गेले आणि धर्मांतर केलं तरी बाबासाहेब समोर गेले हे सांगत असतात. स्पर्धा कोणा लोकांची होत असते, एका समय विषय असणाऱ्या लोकांची स्पर्धा होत असते. स्पर्धेत कोण आहे? 59 आहे. पण या 59 व्यतिरिक्त यांच्या इच्छाचा कारण यांची संख्या 6% होती. तुमची कौतुक यांचा पुरावा माझ्याकडे घ्यायला आपल्या सगळ्यांना माहित आहे. कारण अनुसूचित जातीच्या आपला समावेश नाही. आणि मग सरकार जेव्हा बजेटची तरतूद करतं, सरकार जेव्हा नियोजन करतं तेव्हा काय पाहते तर सरकार बजेट करत असताना सरकारची जबाबदारी काय? लोकसंख्येच्या प्रमाणात, अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात या ठिकाणी बजेट असलं पाहिजे. सोयी सुविधा ज्या आहेत त्याच्यासाठी बजेट आहे. आणि मग 2-5 वर्षाचं नाही तर 60 पासून आजपर्यंत दरवर्षी संघाकडे बाहेर काय होतं, प्रत्येक वर्षीचं बजेट फक्त आणि फक्त 10.5 ते 10% आहे. आणि 10-10.5% कोणती संख्या आहे? फक्त आणि फक्त ही संख्या आहे अनुसूचित जातीची. 6% बजेट आज कुठे शासनाची तरतूद केली गेली आहे. आणि फडणवीसची मोठी असते किंवा चंद्रकांत संस्थाला कोटी रुपये असते किंवा 10 लाख रुपये अल्पसंख्याक म्हणून संस्थेला देण्याचा प्रयत्न असू दे. हे पैसे आमचे आहे, आमच्या हक्काचे आपल्याकडे म्हणून तुम्ही सांगत असता की आम्ही माग आरक्षण भारतात आम्ही लढतो गेला ठेवल्या जात आहेत. आणि म्हणून या प्रकरणाचा आपण सर्व मान्य महाराष्ट्र समाजाची चळवळ अनुसूचित आरक्षण करण्यात आला. ही चळवळ आम्ही कोणी जातीच्या आहे, आम्ही कोणी नेत्याच्या आहे, आम्ही कोणी संघटनेच्या आहे आणि आमचा हक्क सरकारने महाराष्ट्र बाबासाहेब भोसले असतो किंवा त्यांनी समकालीन युनिट असतो आमच्या पिढीने जेव्हा आरक्षणाचा वर्गीकरण करता या ठिकाणी वापर केला किंवा मागणी केली तेव्हा आम्हाला एवढ्यात काढलं गेलं. आमची त्याच वेळेच्या बाजूला या देशाचं संविधान उभं राहिलं आणि एक वेळेच्या बाजूला विचार दिला. ज्या पद्धतीनं इथलं भारतीय संविधान निर्माण केलेलं आहे आता सर्व भाग्य कोणाला जमलं नाही की अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या चळवळीनं आज बाबासाहेबांचं संविधान मांडण्याची लेखन आज बाबासाहेबांचं संविधान एक एक कलम ठिकाणी सांगतात. आज बाबासाहेब घडवण्याचं काम या चळवळीने केलेलं आहे. आणि या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे मी या
पुणे जिल्ह्यामध्ये बोलतोय आणि पुणे जिल्ह्यामध्ये बोलत असताना मला 18 जानेवारी 1943चा प्रसंग आठवतो. 1943 आठवतोय. लोकल बोर्डाच्या निवडणुका झाल्या होत्या. धर्मांतर केल्यानंतर माणसाने कसं वागलं पाहिजे हे मार्गातून शिकलं पाहिजे. जवळच्या आरजी खंडाकडे यांनी बाबासाहेबांसोबत सपोर्ट आहे. आपण काम केलं, धर्मांतर केलं आणि त्यांच्या पुणे लोकल बोर्डाच्या निवडणुका झाल्याच्या नंतर 18 जानेवारी 1943ला बाबासाहेबांना सन्मान घेऊन त्यांचा सत्कार तेव्हा आरजी खंडाने ठरवलं सूचक मान होता राजी खंडाने आणि पवारसाहेबांचा बाळपश्री सरकारने पवार हा इतिहास आहे, काल्पनिक नाही. आणि मग ज्या अनुषंगाने आमच्या आरती खंडाळेचा याचा सरी करायचा की अजून आरती खंडाळेने मी धर्मांतर बाबासाहेब लोकसभेच्या पाच आहे, तीन नाही, त्या तीन नाहीचा कोणाचा नाही आणि ज्या पाच राज्य कोणाचं आहे, ज्या पाच आहे त्या आपल्याला बघा त्यांच्यावर आहे, त्यांचे कौतुक आहे. ज्या 29 कोणाला मला सांगतात त्यांनी एक सिद्ध बाबांना एक आपल्याला माहीत असलं पाहिजे. याच्यामध्ये आम्हाला कोणाच्या जातीवर बोल पण भारतीय राज्यकर्त्यामध्ये किंवा भारतात जात आहे भावनाला म्हणतात विमान तुझ्या भारतात जात आहे, विमान तुझ्या संविधानात जात आहे, विमान तुझ्या संविधानात जात आहे, तुझ्या भारतात जात आहे. अरे तीच तर तुझ्या चळवळीचा घात आहे, तीच तर तुझ्या चळवळीचा घात आहे आणि मित्र जात आहे. पण जात राहतेला मनात आहे, पण जात राहतेला मनात आहे. सगळं बघायला वाटतं की सगळ्यांच्या मला साथ आहे. अनेक काहीतरी या वर्गीकरणाच्या लढ्यामध्ये आपल्या सोबत घातपात आहे, त्या वर्गीकरण आहे, हा आमच्या सोबतचा घातपात आहे. या अनुषंगाने आपण सगळीच मंडळी या अनुषंगाने पुढे जाताना मग आमचा हा समाज शिकलेला आहे, उल्लेख केला. आमचा मागाचा योगदान, मागाची चळवळ, मागाची निष्ठा आणि मागाचा प्रामाणिकपणा सांगताना आदरणीय सुरेखावरती महाराजांच्या परिसरामध्ये नेतृत्व होता. त्याच परिसरातील आमच्या धाराशिव जिल्ह्यातील मानवे गावचे श्रीपती शिंदेंनी जेव्हा बाबासाहेब की गांधीजी दलितांचा नेता कोण हा वाद निर्माण झाला तेव्हा आमच्या मागाच्या लेकरांना, मागाच्या कार्यकर्त्यांना मागायला इंग्लंडला 33 रुपये खर्च तार पाठवली की विसरलेले डॉक्टर बाबासाहेब घेतले. मात्र त्याच वेळेस जो नाही त्या ठिकाणी आम्हाला जगाला सांगतो की बाबासाहेबांचे नेते त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला जे आम्हाला आरक्षण सांगतात त्याच नागपूर मधून महाराजांनी गांधी आमचे नेते म्हणून तार पाठवलेली इतिहासा उपलब्ध. तुम्ही जे आम्हाला सांगताय माग आढळले आहे आणि 24 फेब्रुवारी 1929ला इथल्या राज्य सरकारला नाही, इथल्या केंद्र सरकारला नाही, ज्यांची सत्ता सगळ्या जगावर होती त्या इंग्रजांचं जे शिष्टमंडळ सायमन कमिशन जे आलं त्या सायमन कमिशनला समाज सुधारणेच्या अनुषंगानं, मागण्याच्या अनुषंगानं विदर्भातले दौलती देवाजी विहाने यांच्या नेतृत्वाखाली मागण्याचं निवेदन दिलेलं सायमन कमिशनला. या सर्वांमध्ये बाबासाहेबांच्या बरोबर काम बाबासाहेबांचं कार्यालय
कार्यकर्ता आहे. स्वतःचं कार्यालय, स्वतःची प्रगती आणि स्वतःच्या संघटनेचं नेतृत्व देण्याचं काम आमच्याकडे कोकण दिलं नाही. कारण प्रामाणिकतेचा माणसाजवळ आहे. पाणी दिला मिळावं अशा पद्धतीचं मागाचं योगदान प्रत्येक ठिकाणी राहिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मागाची चळवळ पुढे जात असताना अनुसूचित आरक्षण असताना आम्हाला कोणाच्या इच्छा नको, आम्हाला कोणाच्या वाटायचं नको. म्हणजे संविधान आहे का? आता संपूर्ण आहे. आम्ही शिकलो नाही, आम्ही अडचणी होतो, आम्ही बाबासाहेबांच्या वाटेने गेलो नाही, आणि बाबा बाबासाहेबांच्या वाटेने गेलो नाही. हे जे तुम्ही सांगताय या कारण या ठिकाणी बाबासाहेबांचा तत्वज्ञान सांगणारा माणूस आहे. बाबासाहेबांनी जेव्हा 13 ऑक्टोबर 35 ला जेव्हा एवढा मुख्यमंत्री धर्माची घोषणा केली, मी हिंदू धर्मात जन्माला आलो तर हिंदू म्हणून मानणार नाही. आणि मग 56 बाबासाहेबांनी धर्मांतर केलं आणि ते आमरण केलं. जाती पहिल्यांदा होता बाबासाहेबांनी सगळे भारत बौद्धमय करायचा होता. आज जो सगळे भारत बौद्धमय करायचा होता, आज या महाराष्ट्रातील स्वतःला विद्वान समजणारे, अभ्यासक समजणारे, बाबासाहेबांचे अनुयायी समजणारे आज सगळं महाराष्ट्र काय करायला गेलं, काय घ्यायला समजणारे जात. आणि ज्याला जात आहे तो बौद्ध नाही, ज्याला जात आहे तो आंबेडकरवादी नाही, आणि जो आंबेडकरवादी आहे जो बौद्ध आहे त्याला जात नाही. हे सूत्र बौद्ध धर्माचं आहे. त्या बाबासाहेबांनी बौद्ध धर्मामध्ये याच्यासाठी प्रवेश केलाय, याच्यासाठी धर्म स्वीकारलाय की जिथे गोचरीचा नाही, जिथे भेदावेच नाही, जिथे वर्ण नाही, जिथे काही नाही. म्हणून बाबासाहेबांनी तिथे समता निश्चित धर्म त्या ठिकाणी बाबासाहेबांनी निवडलेला आहे. म्हणून बाबासाहेबांच्या विचाराने चालणारी माणसं या ठिकाणी मग आमचा अनेक तुम्हाला शेकडो उदाहरणं त्या ठिकाणी घेता येतील. आमचा गावचा परिसर असतोय, या पुणे परिसराला पुणे जिल्हा, या पुणे जिल्ह्यात तर अनेक आमची गीताबाई दामोदर पवार असते, चिराबाबा समोर संपूर्ण हयात काम केलं. शांताबाई श्रावण सेकंड असतील त्यांनी बाबा समाजाबरोबर काम केलं. आमचे राष्ट्रपती काळोखे असतील त्यांनी बाबा समाजाबरोबर काम केलं. दौलती किलोबा वायदंडे असतील त्यांनी बाबा समाजाबरोबर काम केलं. त्यापुढे हार्दिक खंडाळे असतील, तुमचे या ठिकाणी भुसावळचे केपी मोरे असतील, संभाजी मोरे त्यांनी काम केलं. जेव्हा काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला आणि काळाराम मंदिराच्या सत्याग्रहामध्ये प्रतिस्पर्धा तुम्हाला दगडफेक झाली, त्या दगडफेकीमध्ये माझ्या बाबासाहेबांना दगड लागू नये म्हणून बाबासाहेबांची कौताळणारी जी मागणी होती तिचं नाव आहे धोरणीबासाठी की माझ्या रक्ताची गावला तुम्ही म्हणता ना. आणि म्हणून या चळवळीच्या अनुषंगाला या समाजाकडे तुम्ही जी चिकलपेट करत आहात तर पहिल्यांदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आमच्या या समाजामध्ये महापुरुष कोणत्याही समाजाचे नसतात, पण तुम्ही आमच्याकडे आमचा कलर, आमचा शिक्षण, आमचं दिसणं याच्यावर जे मोड ठरताय त्याच पद्धतीने या समाजामध्ये जन्माला गेलेला महापुरुष चालवलेला आहे. त्या प्रवृत्तीचा मोठ्या प्रयत्नाचा हा कार्यक्रम म्हणजे निश्चित नोंदवतोय असं नमस्कार वाटतंय. जसं महापुरुषाच्या अनुषंगाने आहे, जसं नेत्याच्या अनुषंगाने आहे, तर या समाजातल्या ज्या नेत्याच्या अनुषंगाने आपण वेगळ्या पद्धतीने विडंबना करत आहात, वेगळ्या पद्धतीने करत आहात, त्याचा सुद्धा ही परिषद या ठिकाणी निषेध नोंदवते. आणि हे नोंदवत असताना आज बाजूच्या जिल्ह्यामध्ये जे आमच्या उषाबाई विजय साठे या मुलीचा जे हत्या करण्यात आले त्या हत्येच्या अनुषंगाने सुद्धा ही परिषद या ठिकाणी होते. आदरणीय भाऊसाहेबांना परवानगी नाही आणि या विषयावर आपल्याशी चर्चा करायला पाहिजे होती, पण चर्चा न करता मी या ठिकाणी ठराव मांडतो. या ठिकाणी ठराव असा मांडतोय की आपण क्रांती सम्राट बाबासाहेब गोखलेच्या काळापासून हा आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न पुढे आला. तर वर्गीकरणाचा चळवळीचा जन्म पंजाबमध्ये झालेला असता 1975. 5 मे 1975 आरक्षण वर्गीकरणाचा गॅरी जनसेन सरकारनं तिथं प्रारंभ केला आणि मग त्याच्या केंद्रस्थानी आंध्र सरकार आहे, आंध्र राज्य आहे. खरं तर इतर राज्यामध्ये याला विरोध व्हायला पाहिजे होता, कारण तिथं फक्त एकच विकास होता कमी अधिक लाभाचा. तिथं विरोध आला चालत होता कारण तिथं फक्त लाभाचाच अनुषंगाने विरोध होतात. इथे परिस्थिती वेगळी आहे, कारण इथे
धर्मांतराचा अनुसूचित जाती अंतर्गत भूकंप झालेला आहे आणि भूकंप झाल्यामुळं अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या लाभावर प्रचंड विपरीत परिणाम झालेला आहे. 4-6 लोकांचं जर गाडीची कॅपॅसिटी असेल त्याचं 13 जर बसत असतील तर त्या गाडीची अवस्था काय होणार आहे. 6 लोकांचं जेवण आहे आणि त्याच्यात 13 लोक जर 7 पासून 8 पर्यंत जेवत असतील सातत्यानं तर त्यांची काय अवस्था होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणामध्ये आपण ज्या काही शिक्षणाचा निकष सांगत असतात ठीक आहे. कलेक्टर होण्यासाठी एमपीएससी होण्यासाठी अधिकारी होण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला शिक्षण गरजेचंच आहे. परंतु या देशातल्या अनुसूचित जातीसाठीच्या वेगवेगळ्या सोयी सवलतीच्या आहेत त्या सोयी सवलतीच्या यादीमध्ये जिथे शिक्षणाचा संबंध आहे मग मिशन घटक योजनेच्या अनेक योजना आहेत ज्या शेतीच्या अनुषंगाने उद्योगधंद्याच्या अनुषंगाने अनेक योजना आहेत त्या योजनेच्या अनुषंगाने जर आम्ही बघितलं तर तिथं फक्त आणि फक्त जातीचाच उल्लेख असावा लागतो. जात कास्ट सर्टिफिकेट आणि रहिवासी दाखवा. आपण या देशातले राज्यातले रहिवासी दाखवा सगळ्यातला आणि मागात काय आपण 56 पूर्वीचे अमुक आणि 56 नंतर अमुक आणि नाही बदललं तो अमुक असं अजिबात नाही. कारण 56 पूर्वीचा असणारा जो बोलतोय मूळचा तो आजही एसटी नाही. लक्षात ठेवा आजही एसटी नाही. आरक्षण जातीय बौद्ध ही जात नाही आणि मग अनेक जण आम्हाला सांगत असतात. अनेक जण जेव्हा भालेराव साहेब सुट्टी गावी म्हणले जेव्हा रस्त्यावर होतो तेव्हा पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला की आदरणीय रोमळे साहेब मागाची चळवळ म्हणे आता आरक्षण वर्गीकरण मागत असताना 1961 ची जनगणना म्हणतात. त्यांना मग उत्तर आम्ही दिलं की बाबा 3 जून 1990 ला तुम्ही जे एसटी झाला तर परमपूज्य विश्वविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना 1950 पूर्वीचा पुरावा ग्राह्य करून तुम्हाला एसटी म्हणायला लागेल तर आमचं सरकार कर निर्धार करू नये. जर तुम्हाला 50 पूर्वीच्या स्थिती तुम्हाला आज चालते आणि राज्यघटना त्याला मंजुरात देते तर साक्षी देण्याचा तुम्ही काय विचार घेऊ नये. कारण अनुसूचित जातीच्या जनगणनेमध्ये जो घोळ झालेला ती आज लोकसंख्या गंमत किती मजेदार आहे पहा. आज आम्ही जेव्हा फिरतोय माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ता अनेक प्रश्न पुढे येतात आणि मग आज महाराष्ट्रातील अनुसूचित जातीची लोकसंख्या आता तर सांगता येत नाही पण 11ची आहे. 11ची जनगणना संख्या ती लोकसंख्या किती आहे आता आम्हाला भरवसा ही मंडळी या स्टेजवर 3 जण आहे पण मोजताना किती मोजायचे तर पहिलं 3 दिला मग पुन्हा एकाचं नाव द्या म्हणजे 6 करतात. तशा पद्धतीने त्यांचं 11च्या जनगणनेमध्ये आम्ही 80 लाख आहे मान्य 80 परंतु 80 मध्ये महार किती आणि 90 किती. महार आहे 30 लाख आम्ही 50 लाख दे तुम्ही तुमच्यासाठी आज आरक्षणाची तरतूद शासनाने केलेली नाही. की प्रकारचा प्रश्न अरे बाबांनो तुम्ही 58 ओबीसी मध्ये गेला 9 एसटी माझ्याकडे आता तुम्हाला इथल्या शासनानं इथल्या व्यवस्थेने तुम्हाला एक धर्मांतरित आणि अधर्मांतरित असं वर्गीकरण अगोदरच केलं. आम्ही नाही केलं शासनाने केलं. वर्गीकरण करता येत नाही. मग 4 ऑगस्ट 1992 ला ओबीसीतले वंजारी आणि धनगर यांना विमुक्त जातीच्या भटक्या जमातीमध्ये समावेश करून 23 मार्च 1994 ला एबीसीडी कसं मग महामंडळ की बाबा रे 10 जुलै 1978 ला महात्मा फुले विकास महामंडळ तयार झाले. त्याच्या अगोदर 1 मे 1974 ला केळकर महामंडळ तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे नाव दिसतं तुमचं 2 जानेवारी 1903 ला झालं. त्याच्यामध्ये चर्मटा हे नंतर झालं. परंतु महात्मा फुलेच्या अगोदर 74 ला महात्मा फुले 78 ला झालेला आहे. 10 जुलै 78
आणि त्याच्यानंतर 11 जुलै 1985 ला मानवणे काय झालं. आता महामंडळ होणार आमचे बोडवली नावाचे समाज त्यांनी कॅबिनेट समाज कल्याण विभागाचं त्यांना झालंय. खूप लढाऊ आहे, खूप जागरूक आहे. 1 वर्ष शासनात घातल्याच्या नंतर आजही लोकप्रतिनिधी असल्याचं तर आज माहीत झालं की सामाजिक न्याय विभागाअंतर्गत चालवणाऱ्या गोष्टीमुळे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं जे जागा भरण्याचं जे प्रमाण आहे तर त्यांना आज उघडकीस आला आणि आज त्यांनी पुन्हा त्याचा राजकारण सुरू करायला सुरुवात केली. खरं तर इथल्या सरकारनं राज्य सरकारने ही स्थिती 1982 ला विचारात घेतली, त्याच्यावर निर्णय घेतला आणि म्हणजे वर्गीकरणाचा अनुषंगानं मागासवर्गाला न्याय देण्याचा वसतिगृहाच्या जागा असू दे त्या सर्व झालेल्या. आता या अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या लढ्याबरोबर ही मागणी अत्यंत महत्वाची आहे. ती मागणी असते वर्गीकरण होणार आहे, पण वर्गीकरण होत असताना मला जो ठराव मांडायचा आहे तो ठराव असा आहे की आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट निर्णय घ्यायचा असेल त्याच्यात अनेक गोष्टींचा विचार करत असतात. त्याच्यामध्ये वर्गीकरणामध्ये लोकसंख्या हा एक भाग आहे, पण त्यापेक्षा महत्वाचं काय या राज्यामध्ये पंजाब आणि हरियाणाचं मॉडेल राबवलं गेलं पाहिजे. काय मॉडेल की तुम्हाला आरक्षण घेण्यासाठी जसं मागास पण महत्वाचं आहे महत्वाचे तशा पद्धतीने या ठिकाणी लाभधारक आणि लाभ वंचित असं वर्गीकरण झालं पाहिजे. प्रगत आणि अप्रगत असं वर्गीकरण पाहिजे. विकसित आणि अविकसित असं वर्गीकरण झालं पाहिजे. मागणी बुडालेला असं वर्गीकरण झालं पाहिजे. आज ही परीक्षा असाच ठरवून घेतोय की या लाभधारक आणि लाभ वंचित अशा पद्धतीचा विचार करून आमच्या मागासपणाचा विचार करून या ठिकाणी ज्याचं होतं त्याला मिळालं नाही, खाऊन खाऊन कठोर बांधून घेतलेलं नाही. कोणता अनुच्छेद तुमचं अनुसूचित जातीचं बजेट जे खर्च झालेले हे वेगळं आणि जास्त होतं त्याला 60 का म्हणून अग्रवाल समितीनं जेव्हा जवळ वर्षापासून लढा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, पण असं याला वेळ झाला नाही. राज्याची अग्रवाल समितीनं एक संधी दिली, याच्यावर हरकती आणि सूचना द्या. हरकती सूचना सरकारला काय अपेक्षित होतं कायदा करत असताना त्या कायद्याला जेव्हा चॅलेंज केल्या कोर्टामध्ये न्यायालयीन व्यवस्थेमध्ये चॅलेंज केल्याच्या प्रक्रियेचा भाग कुठेतरी राहून जाऊ नये म्हणून निर्माण केले आणि त्याच्यामध्ये हरकती आणि सूचना कोणत्या हरकत याच्यासाठी द्यायचे की त्याच्यामध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे संविधानिक गोष्ट ते तुम्ही सांगितलंय. वर्गीकरण करू नका ही हरकत नाही. बघा वर्गीकरण करू नका ही हरकत नाही. काय राहून गेलं, काय त्रुटी आहे, काय उणीव आहे, तुम्हाला काय सुचवायचं त्याची हरकत सांगा. आता हरकती बसा आणि सूचना मग सूचना देणारा समर्थक वर्ग तर त्याच्यामध्ये या पद्धतीनं या गोष्टी आरक्षण आपण विचारात घेतला पाहिजे अशा सूचना तुम्हाला करायच्या आहे. राज्याचे अग्रवाल समितीच्या सूचनामध्ये आणि हरकतीमध्ये आम्ही 85% आणि तुम्ही 15% राज्याची अग्रवाल समितीला निवडणूक घेतलेली नाही. या ठिकाणी बाजारातल्या मिठाईच्या दुकानातले मिठाई खाण्यासाठी जे कागद वापरतात त्या रद्दीला किंमत नाही. आमच्या मागाच्या 15% वक्ता विरोधीच्या आखाड्यातल्या आणि बाबासाहेबांच्या संविधानाने या ठिकाणी अभ्यासासाठी घराचा बाहेर पडलेला आमचा नवसैनिकांनी ज्या सूचना मांडलेल्या आहेत त्या संविधानिक सूचना आहेत. म्हणून 75% 85% 15% ज्या सूचना आहेत त्या कायदेशीर आहेत. त्यामुळे निश्चितपणाने त्याचं वजन जे आहे त्याची तुलना जी आहे ती 85% संविधानिक दृष्ट्या 15% सूचना त्यामुळे आजच्या वर्गीकरणाचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलाच पाहिजे. मला या ठिकाणी सांगितलं एक या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. निकाल दिल्याच्या नंतर आपल्याला माहित आहे
की पुनर्विचार याची जवळ पुनर्विचार याचिका दाखल आरक्षण त्यांचे आनंदासाठी सांगितलं पाहिजे. आम्हाला काय सांगत असतात, बुद्धन सर्व धर्मात सर्व सर्वच सर्व मला एक सांगा, सर्वोच्च न्यायालयाचं न्यायपीठ घटनापीठ होतं. सात सात न्यायमूर्तीपैकी बेलायम त्रिवेदी यांनी विरोधात निकाल दिला. आता विरोधात निकाल दिल्याच्या नंतर एका बाजूला बेला त्रिवेदी हे संघ कोणाच्या बाजूला आहे? संघ आपल्या बाजूला आहे, समर्थनाचे संघ. पहिल्यांदा बुद्धाचं तत्वज्ञान सांगायचं या ठिकाणी बुद्धाच्या तत्वज्ञानाला आलेले आहे. कारण महाराष्ट्राचे महाराष्ट्र धर्म कोणता हे केपी उपदेशाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचा या ठिकाणी हिंदू धर्माचे अतिशूद्र वर्णातील महाराष्ट्रातून कारवाई झाली. धर्मांतरामुळे महाराष्ट्रातील तिचं अस्तित्व संपुष्टात आलं. झाल्याने त्याची जात वर्ण बौद्ध झाल्यानंतर पददलित अस्पृश्यता या ठिकाणी 18 मार्च एक प्रसंग सांगितला पाहिजे. 18 मार्च 1956 बाबासाहेबांच्या धर्मांतराची संकल्पना बाबासाहेबांनी 29 धर्मांतराचा दिला, 35 धर्मांतर केलं. पण माझ्या बौद्ध धर्मग्रंथानंतर बाबासाहेब हिंदू धर्मातील अस्पृश्यता जातीच्या आधाराने राज्य घेतल्याच्या राखीव त्याच्या संदर्भात बाबासाहेब होते. बाबासाहेब काय सांगतात? बाबासाहेब माझ्या बौद्ध धर्मग्रंथानंतर मी अस्पृश्य राहणार नाही. माझ्या बौद्ध धर्मानंतर मी अस्पृश्य नाही. लोकसभेत राखीव जागाची मुदत 10 वर्ष. राखीव जागा आपल्याला आयुष्यभरासाठी सोडलेली आहे. शेवटी आपल्याला आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. राखीव जागेच्या बाजू करणारे आपण विषय करू शकत नाही. या विषयाकडे जात असताना प्रसंग बाबासाहेबांनी स्वाभिमान माणूसपण आणि एकावते आणि या महत्वाच्या मुद्द्याला जो अनुसूचित जात्या महत्वाच्या मुद्द्याला जो अनुसूचित जात्या आरक्षणाचा निर्माण झालेला आहे. आता हा प्रश्न पुढे सांगायला पाहिजे होता. जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणणारी मंडळी आहे, जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणणारी मंडळी आहे, जे कोणी आमच्या या संविधान प्रेमी म्हणणारी मंडळी आहे, पण आमच्याकडे प्रमाण आहे. आमच्याकडे प्रमाण काय? संविधान शासन आहे. इथं सर्वोच्च विधिमंडळ असेल, कायदेमंडळ असेल, न्यायपालिका असेल, तर या पायावरची आणि म्हणून या ठिकाणी सर्वोच्च कायदा संविधानानुसार निकाल झालेला आहे आणि निकाल झाल्यामुळे इथं कुणालाही आरोपण्याचा अधिकार आहे. आता योगाची गंमत असते की हे कायदा 2024 निकाल लागल्याच्या नंतर या पुनर्विचार याचिका दाखल झाल्या. आमच्या विरोधकांना माहित असलं पाहिजे
की अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा बाजूने निकाल देताना जरी 6 न्यायमूर्ती होते, पण या विषयाच्या अनुषंगाने पुनर्विचार करण्यासाठी ज्या याचिका दाखल झाल्या त्या पीठामध्ये त्यांनी विरोध केला निकालाला. त्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी ह्या सुद्धा आहेत, त्या सुद्धा एकमताने त्या सर्व याचिका फेटाळलेल्या आहेत. म्हणून राज्याची अग्रवाल समितीला ज्या हरकती आणि सूचनावर जे काम करायचं आहे ते सुद्धा या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं त्याच दिवशी पूर्ण केलेलं आहे. यांच्याकडे काम उरलेलं आहे आणि म्हणून सरकारला आमचं म्हणणं आहे की आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण जवळजवळ मागासवर नाही, संघटनेच्या नेत्याच्या म्हणण्यावर नाही, तर या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्यामध्ये जवळजवळ 21 कमिशन. आता ते एकाही कमिशन मध्ये मला नाही, कमिशन उर्वरित 20 पदामध्ये एकही माग नाही. मग ते आयोग कोणतं, तर देशाच्या न्यायालय असेल सर्वोच्च न्यायालयामध्ये संपूर्ण आयुष्यभर भारतीय संविधानावर त्यांनी काम केलं, कायद्याचं काम केलं. कारण कायद्याचा अर्थ लावण्याची भूमिका संविधानानं इथल्या आरक्षण विरोधात होईल. कायद्याची परिभाषा ठरवण्याचे अधिकार सरकारनं बाबासाहेबांना न्यायालयाला. आणि आज न्यायालयाचा अधिकार असताना अनेक जण आम्हाला सांगत असतात, काय सांगतात की आजही सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागल्याच्या नंतर सांगतात राज्य सरकारला अधिकार नाही. मग राज्य सरकारला जर अधिकार नाही, महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 7 ला झाली, 16 ऑक्टोबर 1985, त्याच्यानंतर 85, त्याच्यानंतर 6 ऑक्टोबर 1986 यांच्या फायद्यासाठी जातीचा संशोधित जातीचा देण्यासाठी राज्य सरकारनं वेगवेगळे निर्णय घेतले. तेव्हा कुठे गेला होता, तेव्हा तुम्ही कुठे गेला होता. म्हणून या फक्त कायदा फायदा आपल्यासाठी ही जी भूमिका आरक्षण विरोधकांनी घेतलेली आहे. खरं दुखणं असं की पाकिस्तानच्या टीमनं, क्रिकेट टीमनं जगातल्या सर्व टीमला हरवलं, त्यांना पराभवाची धूळ चालवली आणि भारताच्या टीमनं पाकिस्तानला हरवलं. इथल्या व्यवस्थेमध्ये आक्रस्ताळेपणा म्हणा किंवा काही म्हणा, जे म्हणायचं ते म्हणा, पण आम्ही सगळ्यांना उडून पूर्ण या आविर्भावात आणि गर्वात असणारी मंडळी आहे. त्यांना मागाच्या पोराच्या शक्तीचा, युक्तीचा, ताकदीचा अंदाजच आला नाही. आता खरी गंमत असते की जे आम्हाला सांगतायत की आरक्षण वर्गीकरणाला फूट पडेल समाजात. आता फूट पडेल हा शब्द काही नवीन नाही. विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1930 ते 32 ला जी गोलमेज परिषद झाली, तर या देशातल्या जवळजवळ 15 सांगताना मागा की सगळे मग 1500 जातीच्या वतीनं बाबासाहेब मुलगा मारतात, तर 3 बाबासाहेबांची मुलगा आज महाराष्ट्रातला मान 59 मानतोय. काय माहिती सांगायचं की हिंदू समाजात फूट पडेल तेव्हा ते हाय आता जातीवर सांगण्याचं काम, आम्हाला बुद्ध सांगण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी ही व्यवस्था जी आहे, आमचे सम्राट प्रसंगीताची औलाद आहे, आमचे सम्राट प्रसंगीताची औलाद आहे. आजची जी व्यवस्था ही संघराज्य पद्धतीची आहे, ही त्या व्यवस्थेतून चुकलेली आहे. आमचा पाया तिथं जगामध्ये जेव्हा बौद्ध धर्माचा आंतरराष्ट्रीय वर्गीकरण आजचं नाही, आजचं जे गया आहे त्या त्याला उर्वरित म्हणतात. आणि उर्वरित कश्यप हा उपलब्ध साहित्यातला जगातली पहिली परिणाम मेळावा, ज्याला आपण आता कुंभमेळा होतोय, झाली. त्याचा अध्यक्ष कोण होता, उर्वरित कश्यप होता. तेव्हा त्याला जवळजवळ अनेक नवीन परीक्षा चालत त्याला एक शब्द बोलून आहे. आणि बाबासाहेबांच्या मातृ
श्रीपतीचा उल्लेख नाही केला. श्रीपती अंकुश शिंदे ज्यांनी विजापूर करंडा सर्वोच्च पळून करून सोडलं होतं ते श्रीपती अंकुश शिंदे तिथे हजर होते भाऊसाहेब. त्या जेव्हा बाबासाहेब कार्यक्रम आटपून डाक बंगल्याला बसले तो आमच्या श्रीपती शिंदेला तो आरोपी आहे जो गोंधळ घालणार आहे त्याचे मालमत्तेचे कॉलर पकडले आणि बाबासाहेबांच्या समोर बाबासाहेब हा गुन्हेगार आहे म्हणून उभं केलं. बाबासाहेबांच्या मला विचारलं तो महार असल्याचं त्याला दारू केल्याचं त्याला लावून देण्याचं त्याला 1,500 रुपये घेतल्याचं गोंधळ भारताचे पुरावे इतिहासात आहे. लांबचं कशाला पुण्याचं जाऊ पुण्याच्या भोकरवाडीमध्ये 70% म्हाताऱ्यांची वस्ती इतरांची वस्ती. बाबासाहेबच्या कार्यक्रमाला आले वांगाच्या कार्यक्रमाला कार्यक्रम होऊ द्यायचं हे आमच्या विरोधकांनी ठरवलं पण कार्यक्रम होणार नाही होऊ देणार नाही ही त्यांची जरी तर तेव्हा मांगाच्या 200 कोणाने बाबासाहेबांना कार्यक्रमाचा कार्यक्रम आपल्या सोबत 200 या तरुणाच्या जत्थामध्ये मी कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो त्या मुलीने सांगितलं की असा असा प्रकार जे आमचे त्यावेळेस त्यांनी मुलगा बाबासाहेबांना कार्यक्रम होऊ देत आहे तो हळून ती मुलगा त्यांनी केले. आता आम्हाला शाळेत सांगणाऱ्यांनी हे माहित असलं पाहिजे जळगावला आमच्या खांडेश्वर करून आहे. कालपर्यंत आम्ही इतरांचा झेंडा हाती घेतला कालपर्यंत आम्ही तुमच्यासाठी सतरंग आचरला. आज आमचा बेंडा असू दे साताऱ्याला असू दे हिंगोलीला असू दे वाशिमला असू दे महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं 27ला महासागर आपण सागर बघितलेला आहे सागर पाण्याचा असतोय पण पिवळा महासागर जर बघायचं असेल तर आलेले भालेराव साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सगळ्यांना ते पिवळा महासागर लातूरला उभा करायचं आहे. कारण लातूरला ही सगळी घाणेरडी घाण मागच्या आठवड्यामध्ये गेली होती ती सगळी घाण साफ करण्यासाठी हा महाराष्ट्रातला या सर्व अनुषंगाने आपण चळवळीचा विचार केल्यानंतर जेव्हा आम्हाला या अनुषंगाने सांगितलं जातं तर बाबांना प्रचंड असा महाकाय इतिहास मातक समाजाचा मोठा इतिहास मातक समाजाला आमचा तुम्ही जे सांगताय आम्ही अज्ञानी आम्हाला जे दुसरे देत आहे ते आम्हाला लागत आहे. आम्हाला अनेक वेळा तुम्ही सांगत असतात आम्हाला जे शिव्या देतात त्यातली एक शिवी भामट्या आहे. भामट्याचा अर्थ असा की उचल्या जरा म्हणतात. इकडं या दक्षिण आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशमध्ये जेव्हा बाबासाहेबांच्या आंबेडकरी विचाराच्या विरुद्ध लाचारीचं काम ते करत असतात तर ते लाचारीचं काम करणाऱ्याला खापरे हा शब्द आहे. आता तिकडे तुम्ही जसा खापऱ्या सांगता तसा औषधी जातीला उपयोग एकदा सांगा कारण तुम्ही निवडला तुम्ही सांगताय दिले भीमाने खा गुमाना अजिबात काय खोटं आहे. दिले भीमाना आम्हाला अरे तुम्हाला विटी सिंगाने दिलंय तुम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं नाही तुम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं नाही. आणि ज्या विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेबांनी जी अस्पृश्यता जातीयता नाकारली तुम्हाला एसटीचं सिद्ध करण्यासाठी बौद्ध धर्माच्या आंबेडकरवादाच्या आणि बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या विरुद्ध जावं लागतंय. कारण तुम्ही बौद्ध म्हणून एसटी नाही तर तुम्हाला 1950 पूर्वीचे आम्ही एसटी होतो हे सिद्ध करावं लागतंय. सुभाषचंद्र आम्ही महार होतो हे सिद्ध करावं लागतंय आणि हे बाबासाहेबांच्या विचाराच्या विरुद्ध आहे. आणि म्हणून आम्हाला बाबासाहेब सांगण्याच्या भांगेत पडण्यापेक्षा आम्हाला स्वाभिमान सांगण्याच्या भांगेत पडण्यापेक्षा आम्हाला तुम्ही सांगताय ही मंडळी शिकलेली नाही. आमचे गीताबाई दामोदर पवार या ग्रॅज्युएट झालेले तेव्हाच्या होता अनेक मंडळी शिकलेली होती. जेव्हा 30-31 मे 36 जेव्हा इथं महार परिषद झाली मुंबईला त्याच्यानंतर 1 तारखेला 1 जूनला संत परिषद झाली आणि 2 जूनला 36ला मातंग परिषद होती. बाबासाहेबांनी 35ला एवढ्याची घोषणा धर्मांतराची जेव्हा केली या परिषदेतला मागाच्या परिषदेतला विषय होता धर्मांतर विषयक निर्णायक चर्चा आणि धर्मांतर विषयक निर्णायक चर्चा हा विषय असताना त्या ठिकाणी बाबासाहेब आमचे नेते आहेत आम्ही धर्मांतर करणार आहोत अशा पद्धतीचे ठराव करून सर्वाधिक जनसमुदाय 35 नंतर सर्वाधिक जनसमुदाय घोषल्यानंतर जर कुठं जमला असेल तर तो त्या मातंग परिषद जमलेला आहे. म्हणून मातंगाचं योगदान मातंग समाजाला प्रामाणिक आहे मातंग समाजाला निष्ठावान आहे. परंतु या ठिकाणी मात्र मातंग समाजाला करता येतं दाखवता येत नाही. आता इथली व्यवस्था असे पण दाखवता आलं पाहिजे. जे आम्हाला सांगतात की खोट पडेल यांच्या
एका झेंड्याखाली 36 तुकडे झाले आहेत. आता तुम्ही आमचे नेते होते, दलितांचे नेते होते, अस्पृश्यांची चळवळ, दलितांची चळवळ तुमच्या खांद्यावर होती. तुम्ही एकजूट बाजूला करून तुम्ही जी ताटातूट केली, तुम्ही जी फूट केली, तर आमचं राजकीय भविष्य तुम्ही जे लेख असता तर त्या 6% तुम्ही मागितलं असतं. आज तुम्हाला तसं राहावं लागलं असतं. आता तुम्हाला जेवायला ताटले पण आमच्या ताटातलं खाल्ल्यामुळं आम्ही उपाशी राहिले. ताकदवान आहे, ताकदवान असलं पाहिजे. भाऊसाहेबांना पुण्याला जायचं. आता पुण्याला जात असताना भाऊसाहेबांनी बालेराव साहेबांची गाडी घ्यायची आणि पुढे आणि तिथून जाऊन सांगायचं माझ्याकडे शोध आहे, माझ्याकडे ताकद आहे, मी आलो आणि बाबा तुमच्या ताकदीवर तुम्ही बालेराव साहेबांची गाडी. तसं आमच्या अनुसूचित जातीची क्षमता आरक्षण आमचा निधी तुम्ही पळवलेला आहे. म्हणून निश्चितपणाला या ठिकाणी हे गैरसंविधानिक आहे. बालेराव साहेब आपल्याला या मागणी बरोबरच तो आपल्या इच्छाचा, जो आपल्या वाट्याचा, ज्याची आकडेवारी करत आहे, तो या ठिकाणी तुम्ही आज जे आमचे 27 आमदार सह्या केल्या म्हणतात काय मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. 29 जागा आहेत, त्या 29 जागेवर उभा जे आहेत त्यांनी आमचे विरोधकावर त्यांनी आपण कोणत्या जातीचा विरोधकांना उत्तर देताना फार सोपा फॉर्म्युला आहे. तुम्ही 1956 बोलता आहात का? तुम्ही 1956 धर्माचे आहात का? आणि तुम्ही महार आहात का? जर 1956 पूर्वीचे असाल तर तुम्ही अनुसूचित जातीचेच नाही, त्यामुळे बोलायचा तुम्हाला अधिकार नाही. प्रश्न मिटला. जर तुम्ही 1956 नव्वदला असाल तर तुम्ही 90ला एसटी झाला, पण तुमची आजच्या राखीव जागेमध्ये किंवा सरकारच्या बजेटमध्ये आरक्षणामध्ये तुमची तरतूद नाही. प्रश्न करायला निघाले होते, त्यामुळं बोलण्याचा अधिकार नाही. मला वाटतं की 90ला 3 जून 1990ला सरकार होतं. चळवळ होती आणि सगळ्यांना माहित असलं पाहिजे. जे भूषण गवई साहेब एकच वाक्य बोलताना थांबतो. भूषण गवई साहेबांचे पिताश्री रासू गवई साहेब, आज त्यांना रासूच्या ऐवजी ते सुरा गवई म्हणतात. सुरा प्रश्न त्यांच्या पोटात असतात, त्यांचा अर्थ आहे सुरा गवई म्हणतात. पण हे जेव्हा 61च्या जंगलामध्ये बघायला गेले तेव्हा या धुमांतरी चालना अनुसूचित जातीच्या सोयी सवलती द्याव्यात याच्यासाठी बॅरिस्टर खोब्रागडे, दादासाहेब गायकवाड आणि रासू गवई यांच्या नेतृत्वाखाली जेल भरो आंदोलन झालं. आणि त्या जेल भरो आंदोलनानंतर शासन चुकलं. शासनाकडे ती नैतिक आणि कायदेशीर अधिकार नसताना शासनाला राज्य सरकारला काही गोष्टी करण्याचे अधिकार आहेत. परंतु तत्कालीन व्यवस्थेमध्ये इथल्या महाराष्ट्र सरकारनं त्यांना अनुसूचित जातीचा दर्जा नसताना अनुसूचित जातीच्या सोयी सवलतीसाठी किंवा त्यांना सोयी सवलती देण्यासाठी जातीचे दाखले देण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले. आणि तशाच पद्धतीने हिंपी सिंगाने 90ला निर्णय घेतला की आपल्याला सगळ्याला भरवस आहे. आपण 59 साठी तर लढतो, साठी सुद्धा लढत आहे. कारण ज्यांची तरतूदच नाही, ज्यांच्या राखीव जागा नाही, त्यांची मागणी फक्त माग आता बोला नाही. आता खरोखर आंबेडकरवादी असते, तुम्ही जर संविधान प्रेमी असते तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जात नाकारली त्यांना जातीचा आधार 90च्या कायद्यात. तुम्ही जर आंबेडकरवादी असते तर तेव्हा विरोध केला. तुम्ही ओटाच एक आणि ओटाच एक अशा पद्धतीचं दुहेरी क्षेत्र या ठिकाणी वापरलेलं आहे. मग एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय, तो प्रश्न कोणता आहे? हे ओबीसी मध्ये 58ला होते, हे 90ला एसटी मध्ये आले, आज एसटी मध्ये आहे. पण मग तरतूद नसताना कायद्याचा अभ्यास काय हे शिकलेलं, हे तर पुढारलेलं, हे सगळे पुढारलेले असताना हे गप्प का? त्याचे राज आहे, त्याचं कारण आहे. यांचा पुढारलेला पुढे जाण्याचं काम याच्या कट कारस्थानानं आणि कपटी नीतीनं झालेलं आहे. माणसाला जरी 2 हात असले तर जेवताना माणूस किती हाताचा उपयोग करतोय. एका यांनी एसटीचे आरक्षण येऊ दे, मग तुमचा 17चा
आणि या राज्यातल्या अल्पसंख्याक संस्था ज्या आहेत त्याची जर आकडेवारी मिळते ती एवढी प्रचंड आहे की इथल्या मुस्लिम धर्मापेक्षा, इथल्या ख्रिश्चन धर्मापेक्षा, इथल्या जैन धर्मापेक्षा सगळे धर्माचा लाभ एका बाजूला आहे आणि जे उपरे आहे ज्याची तरतूद नाही, कारण एका इकडं ओबीसी 90ला आम्ही एससी आणि अल्पसंख्याकाचा लाभ गाठण्यासाठी या मंडळीने गुपचूपपणानं अनुसूचित जाती अधिक 9 घटकांचा विकास, आम्हाला 9 घटकांच्या विकासाविषयी आमची अडचण नाही, आमचा आक्रोश नाही, आम्ही हरकत घेतलेली नाही, पण त्याची तरतूद करायला पाहिजे ना 9 घटकांच्या विकासासाठी. आज जी काही तरतूद आहे उदाहरण आमचं कशाला आहे इथलं घ्या ना बाकीचं तुमचं 18 ते 22च्या दरम्यान जवळजवळ 51 कोटी, किती 51 कोटी रुपये, 2-5 लाख नाही, 51 कोटी रुपये जे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी होते, जे संशोधनासाठी होते, जे स्किल डेव्हलपमेंटसाठी होते त्यांचा, तर 51 कोटी कुठं वापरले भीमा कोरेगावच्या कार्यक्रमात. आता या राज्याला देशाला सांस्कृतिक मंत्रालय आहे, सांस्कृतिक मंत्रालय, त्या मंत्रालयाने त्या कार्यक्रमावर खर्च करायला पाहिजे होता. आता त्या मुद्द्यावर मी जाणार नाही, कारण या देशामध्ये खरीची शेवटची लढाई आहे ती पुण्यात झालेली आहे. हे राज्य शेवटी इथला भगवान उतरला गेला, जगेल तर देशासाठी, मरेल तर देशासाठी. आता ती शेवटची लढाई आहे. आमचा भाऊ म्हणून, आमचे भाऊ म्हणून, आमचे भाऊ म्हणून जर तुम्ही लढला असतात तर तुमचे फोटो घेऊन आम्ही गेले चौकात नाचलो असतो. परंतु आज जसा आमचाच भाऊ म्हणून आमच्या विकासाच्या विरुद्ध आज विरोधकाच्या धोळकेत येत आहे, त्याला भाऊ कसं म्हणावं? तसं जो तेव्हा इंग्रजाच्या बाजूला इंग्रजाचा सैनिक म्हणून लढला त्याला आम्ही भारतीय इतिहासाचा गौरव कसा मानावा? या लढाईमध्ये याच मातीमध्ये खूप लढलोय, मातीसाठी, पिढ्यानपिढ्या इतरांसाठी, चला लढूया आता समाजासाठी. याच मातीमध्ये लहुजी बाबांची होळी, राघोजी साळे धारातीर्थी पडलेले आहेत. या ती शेवटची जी म्हणजे पहिली आणि आपल्या स्वराज्याची पहिली जी पाहिजे होते अजिबात तसं झालेलं नाही. खाजगी प्रॉपर्टी सारखं या देशाची राज्यघटना म्हणजे आमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे अशा पद्धतीचे विधान केल्या जातं. आणि आरक्षण देत असताना, हे संविधान देत असताना ही राज्यघटना हे संविधान देशाचं संविधान सगळं तयार केलेलं आहे. एखाद्या ट्रस्ट नाही, एखाद्या खाजगी संस्थेने नाही, एखाद्या संघटनेनं नाही, देशाची जे देशाचं संविधान आरक्षणाचा या ठिकाणी बाबासाहेबांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत लाभ झालेला आहे. आता त्याच्या अनुषंगाने थोडं मागे जर गेलो तर आरक्षणाच्या अनुषंगाने शाहू महाराजांनी 1902 आरक्षण केलं. माध्यमातून आरक्षणाची भूमिका या ठिकाणी पुढे आली. अनेक राज्य असेल, मद्रास असेल, संस्थानिक होते, त्या संस्थानामध्ये आरक्षणाची सुरुवात झाली. मग मुस्लिमांना आरक्षण 1892 मिळालं, ख्रिश्चनांना आरक्षण तुमचं 1920 मिळालं, अस्पृश्यांना आरक्षण बाबासाहेबांच्या प्रयत्नामुळे मिळालं. 1920 मिळालं. म्हणून निश्चितपणानं आरक्षणाची पार्श्वभूमी सांगत असताना आम्ही फुले शाहू आंबेडकर एवढंच म्हणत असतो. हे वाक्य महत्वाचं जरी असलं तर त्याच्यामध्ये लहू फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ, पुढे अण्णाभाऊ लावलं पाहिजे, अगदी लहूजी लावलं पाहिजे तर ते वाक्य पूर्ण होतंय. तसे आरक्षणाचा प्रश्न मांडत असताना, तसा आरक्षणाचा प्रश्न मांडत असताना आम्ही याच्यापासून 50 पासूनच मांडतोय. 50 पासून तुम्हाला मांडता येणार नाही, त्याच्या पूर्वीच्या तर तुम्हाला 2001च्या जनगणनेपासून आपल्याला जर विचार केला तर त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला 1902 पर्यंत आपल्याला जावं लागेल. म्हणून निश्चितपणानं या ठिकाणी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या अत्यंत संवेदनशील आणि मोठ्या प्रस्तावावर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आपल्यासारखा विद्वान स्वतः या ठिकाणी समोर असताना माझ्यासारख्यांनी काय बोलावं हा सुद्धा एक महत्वाचा भाग होता. तर तरी माझ्या परीनं मी या ठिकाणी आदरणीय माझा सर्वांना वेळ दिला पाहिजे आणि त्याचं महत्वाचं आपण ऐकलं पाहिजे. अत्यंत आक्रमकपणे अभ्यासू मांडणी महाराष्ट्रामध्ये करत आहेत. निश्चितपणानं असे लढवले माणसं जर पुढे असतील
समाज सेवा करने का दिल की इकरार करे। समाज सेवा करने का दिल की इकरार चाहिए। अगर कौन जगह है तो कलाकार चाहिए, अरे ना तो हमें उदार चाहिए, ना तो हमें नजर चाहिए, हमें तो सिर्फ एक नेता की जरूरत है। वो समाज के प्रति, वो समाज के प्रति वफादार चाहिए, समाजासोबत प्रामाणिक असणारी माणसं होतात। एक घेऊन लढण्याचं नाटक करणं आणि लढणं वेगळं असतं. बाबांनो, रस्त्यावर आपण पाहतोय लढणं आणि लढण्याचं नाटक करणं हे वेगळं असतं. आणि म्हणून असा लढणाऱ्या फळीचे एक वैचारिक नेतृत्व आपल्या समोर आहे. म्हणून निश्चितपणाने या ठिकाणी आपण आदरणीय साहेबांचं आपल्याला या ठिकाणी ऐकायचं. हा जात महाग येतो, जातीला वळतो, हा आपला विरोधक हा नातेवाईकाचा जागी नेतो. कसा भूमीचा विकास व्हावा अशा खोट्या हाताने साऱ्याच सेना खोट्या, साऱ्याच सेना खोट्या असं वामनदादा म्हणतात. तशा पद्धतीनं या सगळ्या व्यवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला आपलं कोण आणि विरोधक कोण, तळमळीचं कोण, बांधिलकीचं कोण, आणि याचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. आणि निश्चितपणानं आपल्याला हे सर्व अत्यंत करणारे कुणाचं नेतृत्व उभं करण्यासाठी, कारण एखाद्या व्यक्तीला संधी मिळण्यामध्ये समाजाला न्याय नाही. आजपर्यंत त्या चळवळीमध्ये जवळजवळ हेच होतं, व्यक्तीला संधी म्हणजे समाजाचा न्याय खड्ड्यात. या ठिकाणी या चळवळीत तसं होता कामा नये याची खबरदारी सुद्धा समाज म्हणून, जागरूक आणि वैचारिक माणसं म्हणून आपण घेतली पाहिजे. समाजाला न्याय म्हणजे प्रत्येकाला संधी आहे, एकाला संधी म्हणजे समाजाला न्याय अजिबात होऊ शकत नाही. अशा पद्धतीचे या ठिकाणी भूमिका निश्चित करतो. कौन जाने कब मौत का पैगाम आएगा, या वाक्याने मला सांगायचं. कौन जाने कब मौत का पैगाम आ जाए और जिंदगी के आखिरी शाम हो जाए, कौन जाने कब मौत का पैगाम आ जाए और जिंदगी के आखिरी शाम हो जाए. और इसीलिए तलाश करता हूँ ऐसे लम्हों की कि मेरी जिंदगी में किसी के काम आ जाए, मेरी जिंदगी में किसी के काम आ जाए. जय जय संविधान, जय शिवराय. धन्यवाद.